किराडपुऱ्यात एमआयएमच्या उमेदवाराला दिला चोप. होय, 2 गटात तुफान राडा. महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत छत्रपती संभाजीनगरमधून एक असा व्हिडिओ समोर आलाय ज्याने संपूर्ण शहराचं राजकीय तापमान अचानक वाढवलंय. रॅली, घोषणा, हार घालणं आणि क्षणातच चापटी, धक्काबुक्की, भर रस्त्यात हाणामारी. एकाच पक्षाचे 2 गट आमने सामने उभे राहिले आणि पाहता पाहता किराडपुरा परिसर रणांगणात बदललं. उमेदवारी जाहीर होताच आनंद साजरा करणारी रॅली अडवली जाते, घोषणांची जागा शिवीगाळ घेते आणि पुढच्या क्षणी उमेदवारालाच मारहाण होते. हा सगळा प्रकार कुठल्या विरोधी पक्षाने नाही तर एकाच पक्षातील कार्यकर्त्यांनी केलाय. हीच या घटनेची सर्वात धक्कादायक बाब आहे. पक्ष आमचा, उमेदवारी माझी, या हट्टापायी रस्त्यावर उतरलेली गटबाजी आता उघडपणे समोर आलेली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. राजकारण जनतेसाठी आहे की केवळ सत्तेसाठी? निवडणूक जिंकायच्या आधीच जर उमेदवार एकमेकांवर हात उचलत असतील तर शहराच्या कारभाराचं काय? ही केवळ हाणामारी नाही तर येणाऱ्या निवडणूक रणसंग्रामाचा थरकाप उडवणारा ट्रेलर आहे. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर मधील राजकीय वातावरण आधीच तापलेलं असताना आता एमआयएम पक्षातील अंतर्गत गटबाजी उघडपणे रस्त्यावर आली आहे. किराडपुरा परिसरात एमआयएमच्या 2 गटांमध्ये झालेला तुफान राड्याने केवळ पक्षालाच नाही तर संपूर्ण शहराच्या राजकीय चर्चेला हादरा दिलाय. रॅली अडवणे, उमेदवाराला मारहाण करणे, गळ्यातील हार तोडणे आणि भर रस्त्यात झालेली हाणामारी या साऱ्या घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात प्रकरणाला वेगळंच वळण मिळालंय. ही संपूर्ण घटना संभाजीनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 च्या उमेदवारावरून उफळून आली. एमआयएम पक्षाने मोहम्मद इसरार यांना या प्रभागातून अधिकृत उमेदवारी घोषित केल्यानंतर हा वाद अधिक तीव्र झाला. पक्षाच्या या निर्णयामुळे इसरार समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं, तर दुसरीकडे याच प्रभागातून इच्छुक असलेले हाजी इसाफ आणि त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. उमेदवारी न मिळाल्याचा राग इतका टोकाला गेला की त्याचं रूप थेट रस्त्यावरच्या हिंसाचारात बदललं. मोहम्मद इसरार यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर त्यांच्या समर्थकांनी शहरात भव्य रॅली काढण्याचे निर्णय घेतले. वाजत गाजत घोषणा देत ही रॅली किराडपुरा परिसरात पोहोचली आणि इथूनच वादाला ठिणगी पेटली. हाजी इसाफ यांच्या समर्थकांनी रॅली अडवली आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सुरुवातीला दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वाद झाला, आरोप प्रत्यारोप झाले, पण काही क्षणातच परिस्थिती हाताबाहेर गेली. क्षणातच दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. भर रस्त्यातच तुंबळ हाणामारी झाली. याच गोंधळात हाजी इसाफ समर्थकांनी थेट उमेदवार मोहम्मद इसरार यांच्यावर हात उचलला. त्यांच्या गळ्यातील हार तोडण्यात आला, मारहाण करण्यात आली. हा सगळा प्रकार सार्वजनिक ठिकाणी घडत असल्याने परिसरातील नागरिक, व्यापारी आणि महिलांमध्ये प्रचंड घाबरट पसरली. काही वेळासाठी किराडपुरा परिसर अक्षरशः दहशतीचं वातावरण निर्माण झालं. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले. एमआयएम सारख्या पक्षात अशी उघडपणे गटबाजी आणि हिंसा होत असल्याने राजकीय वर्तुळातही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विरोधी पक्षांनी या घटनेवरून एमआयएम वर टीकेची झोड उडवली असून जनतेसाठी लढण्याऐवजी उमेदवारासाठी एकमेकांवर हात उचलणारा पक्ष कसं शहर सांभाळू शकणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जमाव पांगवण्यात आला. सध्या किराडपुरा परिसरात तणावपूर्ण शांतता असली तरी परिस्थिती पूर्णपणे निवळलेली नाही. कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून सतत नजर ठेवली जात आहे. या घटनेमुळे एमआयएम पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. उमेदवारी वाटपावरून होणारे वाद, नाराज नेते आणि त्यातून निर्माण होत असलेली हिंसा हे चित्र केवळ एमआयएम पुरतच मर्यादित नसून महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांसमोर असलेलं मोठं आव्हान आहे. मात्र एकाच पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांवर हात उचलतात ही बाब नक्कीच पक्षाच्या प्रतिमेला धक्का देणारी आहे. आता या प्रकरणात एमआयएम नेमकं कोणती भूमिका घेते? दोषींवर कारवाई होते की प्रकरण समजूतदारपणे मिटवून टाकलं जातं याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. महापालिका निवडणुकांचा प्रचार अजून वेग पकडायचा असतानाच अशी हिंसक घटना घडणं येणाऱ्या दिवसात राजकीय संघर्ष अजून तीव्र होण्याचे संकेत देत आहे. संभाजीनगरच्या राजकारणात पुढील काही दिवस नक्कीच निर्णायक ठरणार आहेत.
अशाच माहितीपूर्ण आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ बघण्यासाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. माझ्या हातापायाला मुंग्या येता येतो. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत. लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा. थायरॉइडची